नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण न चुकता भोले शंकराची पूजा अर्चा करत असतो. पण मंडळी, आपण या श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र ग्रंथ म्हणजे शिवलीलामृतचं पारायण करत असतात. अनेक भक्त न चुकता 1 दिवसीय, 3 दिवसीय, 7 दिवसीय किंवा अगदी रोजच्या नित्यसेवेसारखं रोज एक अध्याय वाचत असतात. मग तुम्हाला देखील शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आपल्या जीवनात एखादं अडलेलं काम आहे, इच्छापूर्ती आहे, संतान प्राप्ती आहे, घरात सतत चिडचिड आहे, कोणी ऐकत नाही किंवा आजारपणाचं काही कारण आहे किंवा सततचं घरात दुखणं आहे, हे दूर करण्यासाठी किंवा सततचं आजारपण दूर करण्यासाठी तुम्हाला जर शिवलीलामृतचं पारायण करायचं आहे, मग पारायण कसं करावं, उद्यापन कसं करावं, नियम काय, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, श्रावण महिना हा भोले शंकराला समर्पित आहे. या महिन्यामध्ये अनेक जण न चुकता शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करतात. भोले शंकराची जास्तीत जास्त सेवा, पूजा अर्चा करतात. कारण हा महिना हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र महिना मानला जातो. मग या महिन्यामध्ये तुमच्या अनेक अडचणी असतील, समस्या असतील, त्या दूर करण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त जे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आहे ते करायचं आहे. आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो किंवा नित्यसेवा करत असतो. पण याला ठराविक जो काही वार असतो, काळ असतो, असं काही नाही. पण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण अनेक जण फक्त आणि फक्त श्रावण महिन्यामध्येच करत असतात. कारण श्रावण महिन्यामध्ये हा ग्रंथ वाचणं अतिशय पवित्र असतो आणि जोही भक्त हा ग्रंथ वाचेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मग आता पारायणाचं जे आपल्याला सुरुवात करायची आहे ती कधी करावी, तर यावर्षी जो श्रावण सुरू होत आहे, गुरुवार आला आहे. मग तुम्ही श्रावण महिन्यामध्ये या पारायणाची कधीही सुरुवात करू शकतात. अगदी तुम्ही 3 दिवसीय, 7 दिवसीय किंवा रोज एक अध्याय जरी वाचला तरीही चालणार आहे. मग तुम्हाला ज्या दिवशी पारायण सुरू करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जिथे शिवमंदिर असेल तिथे जायचं आहे. तुम्ही 5, 2, 1, 11 जी बेलपत्र आहे ती न्यायची आहे, शुद्ध जल न्यायचं आहे, अर्पण करायचं आहे आणि भोले शंकराला सांगायचं आहे की मी तुमचा संकल्पयुक्त जितक्या दिवस तुम्ही पारायण करणार आहात तितक्या दिवसाचं मी पारायण करणार आहेत, माझ्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्या आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची वस्त्र असतील तर अवश्य परिधान करावी, नसेल तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. मग तुम्हाला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर तुम्हाला तुमच्याकडे भोले शंकराचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे. पंचामृताचा करा, जलचा करा आणि त्यानंतर ती पिंड ठेवून त्याच्यावर बेलपत्र, भस्म अर्पण करा, नमस्कार करा. आणि त्यानंतर तुमच्याकडे फोटो असेल तुम्ही फोटो देखील ठेवू शकता. धूपदीप लावा आणि यथाशक्ती नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, थोडे अक्षदा, फूल, गंध टाकायचा आहे आणि स्वतःचं नाव, स्वतःचं गोत्र, आजचा दिवस, वार, तिथी, दिनांक उच्चारायचा आहे आणि माझी ही इच्छा आहे, यासाठी मी 7 दिवसीय, 3 दिवसीय, 1 दिवसीय किंवा रोज महिनाभर पारायण आहे ते करणार आहात, असं तुम्ही भोले शंकराला सांगायचं आहे. आणि आपल्या हातातलं पाणी तामणात किंवा जमिनीवर सोडून द्यायचं आहे. हात स्वच्छ पुसायचे आहे, नमस्कार करायचा आहे, स्वतःच्या कपाळी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे शिवलीलामृतचं पारायण आहे ते सुरुवात करायची आहे. आता नियम काय आहेत का, तर हो, तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहात. नियम तर आहे. नियम काय, चुकूनही मांसाहार करू नका. पण श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यात चुकूनही कोणी मांसाहार करत नाही. तुम्हाला सुद्धा या महिन्यात चुकूनही मांसाहार करायचा नाही. शक्यतो करतच असाल, पण ज्या वेळेला तुम्ही या पारायणाचं वाचन करत असाल त्यावेळेत तुम्हाला जे मांसाहार आहे ते चुकून करायचं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पर अन्न चुकून घेऊ नका. तुम्ही सेवा करतात, पूजा अर्चा करतात आणि पर अन्न घेतात. पर अन्न घेतल्याने आपण जी सेवा केली त्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही आणि आपण केलेली सेवा पूर्ण वाया जाते. मग तुम्हाला वाटतं की महादेवाने जी माझी एखादी इच्छा होती ती पूर्ण केली नाही, मग मी सेवा का करू, असे अनेकांना प्रश्न पडतात. किंवा महादेव माझी इच्छा ऐकतच नाही म्हणून मी सेवा करणार नाही, असे सुद्धा अनेक लोक आहेत. पण या छोट्या छोट्या चुका आपण करतो आणि त्यामुळे आपल्याला पारायणाचं जे फल आहे किंवा फलप्राप्ती आहे ती होत नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 1 दिवसीय करा, 3 दिवसीय करा, 7 दिवसीय करा, पण तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं,
तुम्हाला मद्यपान चुकूनही करायचं नाही. तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवार असतात, अनेक महिला माहेरी जातात. मग आम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करतो. मग आम्ही काय करावं, तर तुम्ही माहेरी तुम्हाला खाणं चालतं, पण जे बाहेर आहे हॉटेल ठिकाणकडं किंवा शेजारी जाऊन खाणं हे तुम्हाला टाळायचं आहे. हे जर आपण केलं तर आपली केलेली सेवा त्या व्यक्तीला लाभत असते आणि आपण जी सेवा केली ती सेवा अगदी पाण्यासारखी आपल्या हातातून निसटून जात असते. त्यासाठी तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. आता झोपायचं गादीवर झोपायचं की घोंगडीवर, शक्यतो गादी 3 दिवस 7 दिवस असेल तर वर्ज्य करा. आता अनेक जण आहेत की त्यांना वाचण्याची इच्छा आहे, पण पायाने त्यांना बसता येत नाही, काही गुडघ्याचे त्रास आहेत किंवा काही आजार आहेत, तर तुम्ही अगदी खुर्ची टेबल घेऊन वाचू शकता. तसं काहीही नाही. फक्त तुम्हाला जे खाण्याचे नियम आहेत ते पाळायचे आहे. मांसाहार खायचा नाही आणि त्यासोबत पर अन्न चुकूनही घ्यायचं नाही. या 2 गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळायचं आहे. या जर 2 तुम्ही गोष्टी पाळल्या तर 100% तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती लवकरात लवकर भोलेशंकर पूर्ण करणार आहे. पारायण तुम्ही मी आधीच सांगितलं तुम्ही कितीही दिवसाचं करू शकतात. अगदी तुम्ही रोज 1 ते 14 अध्याय आहे, तुम्ही 1 ते 14 अध्याय रोज 1-1 दिवस वाचला तरीही चालेल. आता उद्यापन करायचं आहे. मग काय करावं, तर ज्या दिवशी तुमचे 7 दिवस 3 दिवस किंवा 1 दिवसाचं पारायण पूर्ण झालं तर तुम्हाला 1.25 किलो तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ अगदी तुम्हाला जसे यथाशक्ती घेता येईल तसे यथाशक्ती तांदूळ घ्या. 11 रुपये दक्षिणा घ्या आणि एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्या. अगदी ते उपरणं वगैरे असतं, रुमाल असतो, तो जरी घेतला तरीही चालेल. आणि जिथेही तुमचं महादेवाचं तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे जाऊन ते ठेवून या. आता ते शक्य नसेल तर जेही गरजू व्यक्ती असेल त्या गरजू व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकतात, तेही तुम्हाला चालणार आहे. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला आता जी पोथी आहे आपण ठेवली त्याला नैवेद्य काय करायचा, तर आता भोलेशंकराला अनेक जण दही भाताचा नैवेद्य दाखवतात. दही भाताचा नैवेद्य अनेक जण दाखवत असतात, तुम्ही तो दाखवू शकतात. कारण किंवा भोलेशंकराला चुरम्याचा लाडू अतिशय प्रिय आहे. मग तुम्ही चुरमा तयार करून त्यामध्ये गूळ तूप टाकून जो लाडू आहे तो लाडूचा नैवेद्य तुम्ही भोलेशंकराला अर्पण करू शकतात. भोलेशंकर अगदी काही मागत नाही. तुम्ही अगदी मनोभावे सेवा करा, अगदी अंतःकरणाने सेवा करा. तुमची जीही इच्छा असू द्या ती साम सदाशिव पूर्ण करतो. कारण सर्व देवांमध्ये भोळा आहे तो म्हणजे महादेव. मग महादेवाला अगदी अंतःकरणाने सेवा करा. तुम्ही काही न मागता तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या शीघ्र सुद्धा भोलेशंकर पूर्ण करतात. या श्रावण महिन्यामध्ये जर आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं, या श्रावण महिन्यामध्ये जर आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं तर निश्चित आपली कोणतीही इच्छा असू द्या भोलेशंकर 100% पूर्ण कर. आपण ज्यावेळेस पारायण सुरू केलं आहे, पारायण सुरू करताना जर मासिक धर्म आला किंवा सुतक पडलं तर काय करावं, तर सुतक पडलं असेल तर ती जी पोथी आहे ती पोथी अर्धी न ठेवता तुम्ही कुणाकुणी ती पोथी पूर्ण वाचून घेऊ शकतात. त्यांना तुम्ही नैवेद्य आणायला सांगायचा, नैवेद्य दाखवायचा आणि पोथी उचलून ठेवायची. यानंतर जर मासिक धर्म आला असेल तर घरात कुणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडून तुम्हाला जो ग्रंथ आहे तो पूर्ण वाचून घ्यायचा आहे आणि यथाशक्ती उद्यापन करून ती पोथी उचलून ठेवायची आहे. अतिशय साधी आणि सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.